गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, मी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शहर अध्यक्ष अरुण विभूते। आज या ठिकाणी आयसोलेशन हॉस्पिटल येथे एलिम्को संस्थेने आयोजित केलेला आणि भारत सरकारने प्रायोजित केलेला तसेच आपले जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र शासन आणि या सर्वांना मदतीचा हात करणारं महानगरपालिका यांच्या अनुषंगानं यांच्या प्रयत्नातून आज हा दिव्यांगांसाठीचा विविध उपकरणांचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। या ठिकाणी आत्तापर्यंत जवळजवळ 150 दिव्यांग येऊन त्यांनी आपली नाव नोंदणी केलेली आहे। पण हा जो कार्यक्रम सरकार उपक्रम जो राबवतं आहे तो अतिशय उत्कृष्ट उपक्रम असून फक्त एकच इथं मागणी अशी आहे की जे दिव्यांगांना साहित्य दिलं जातं त्या साहित्याबद्दल थोडंसं दिव्यांगांच्या मनात एक विश्वास निर्माण करता आला पाहिजे। कारण मागच्या वेळी जो 3 वर्षापूर्वी जो हा उपक्रम राबवला होता एलिम्कोने, त्यातल्या व्हीलचेअर्स म्हणा किंवा आणखी काही ज्या वस्तू होत्या त्या तशाच जिल्हा परिषद समाज कल्याणला धूळ खात पडल्या होत्या आणि आम्हाला प्रहारला वारंवार त्यांच्याकडं मागणी करायला लागली की त्याचं लवकरात लवकर वाटप करा आणि त्याचा योग्य वापर करता यायला पाहिजे त्या दिव्यांगांना। तसंच आणखीन एक दुसरी अशी गोष्ट आहे की दिव्यांगांचं जे साहित्य आहे त्या साहित्याची सुद्धा दुरुस्तीचा खर्च जो आहे तो विनाकारण त्या दिव्यांगांना करावा लागतो आहे। साधा एक क्रचेसचा रबरसुद्धा तो इथं आपल्याकडं उपलब्ध होत नाही। ज्यावेळेला असे कॅम्प भरवले जातात तेव्हा त्यांची जी काही उपकरणं आहेत त्यांचीसुद्धा रिपेरी वगैरे होण्याकरता सुद्धा काहीतरी योजना आखली पाहिजे। तसेच दुसरी गोष्ट अशी आहे की जे साहित्य आहे, उदाहरणार्थ व्हीलचेअर आहेत किंवा क्रचेस आहेत, ह्या गोष्टी तातडीनं वितरित करण्यात आल्या पाहिजेत। आज या ठिकाणी हा शिबिर यांनी आयोजित केलेला आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे, उपक्रम चांगला आहे। फक्त त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि त्याचं वितरण हे योग्य पद्धतीनं झालं पाहिजे अशी आमची प्रहारच्या वतीनं कळकळीची शासनाला विनंती आहे।